पालघरच्या किनाऱ्यावर स्थलांतरित पक्षी आगमन करतात। मात्र वाढते प्रदूषण आणि वाढणारी बांधकामे यामुळे यंदाही या परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे। वसई पालघरच्या किनाऱ्यांवर सुमारे 128 प्रजातींची निरीक्षकांकडून नोंद केली आहे। नुकत्याच झालेल्या पक्षी सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यातील अनेक पक्षी निरीक्षक या ठिकाणी निरीक्षणासाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी आवर्जून येत असतात। मात्र यंदा युरोप तसेच देशाच्या इतर भागातून स्थलांतर करून येणाऱ्या अनेक पक्ष्यांची येथे अद्याप नोंदच झालेली नाही। तर वसईत काही मोजक्या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांची काही अंशी चांगली नोंद झाली असून काही पक्ष्यांचे पहिल्यांदाच वसईत मुक्काम केल्याची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली आहे। थंडीची चाहूल लागल्यावर युरोपीय देशातून स्थलांतर करून आलेले विविध पक्षी डोंबिवली जवळच्या भोपर, कोपर, उबाळी टेकडी, सातपूल या परिसरात आढळतात। या सर्व स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी, छायाचित्र काढण्यासाठी पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक गर्दी करतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्ष्यांच्या अधिवासाच्या परिसरातील वाढते बांधकाम आणि लोकवस्तीमुळे प्रदूषणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर झाल्याचे दिसून आले आहे। तलवार बदक, थापट्या, चक्रांग, काष्ट्या तुतवार, मोठ्या ठिपक्यांचा गरुड, भुवई बदक, छोटा पानलावा, लाल डोक्याचा रेडवी, करड्या मानेचा रेडवी, पांढुरक्या भोवत्या, कठेरी चिखल्या यांसारखे पक्षी युरोपातून स्थलांतर करून डोंबिवली परिसरात येतात। मात्र यावर्षी ब्ल्यू लेल्बी इटर, थापट्या, काही प्रमाणात तलवार बदक, मार्श हरियर इत्यादी मोजकेच पक्षी आले आहेत। तर बहुतांश पक्षी निरीक्षक पांढऱ्या करकोचा, रणगोजा तसेच काळा बगला यांसारख्या पक्ष्यांचे छायाचित्र काढण्यासाठी येत असतात। मात्र यंदाही या पक्ष्यांनी अद्याप हजेरी लावलेली नाही।